आम्ही पोहोचलो होतो गडचिरोलीच्या बस स्टॉपवर. बस स्टॉपवर तर मोठी भीड बस साठी, पण आम्हाला कोणत्या बस मध्ये जायचं होतं तेच नव्हतं माहित. फोन लावून विचारून घेतलो ना, आरमोरीच्या बस मध्ये बसून गेलो. बापा गा किती दूर आहे. मी तरासून गेली बसू बसू, पण याचं वातावरण पाहून एवढं बढिया वाटत होतं ना, एकदम थंड थंड गार नदी, हिरवगार गवत, इतकं सुंदर होतं ना बोतच. आमच्या इकडे ते एवढं हिरवगार वातावरण, एवढ्या नद्या काही दिसतच नाही. इकडे बोतच मोठ्या मोठ्या नद्या होत्या. आता पाहा ना माझी मैत्रीण कशी झोपली आहे. मग तेथून पोहोचलो आम्ही होतो एका छोट्या गावामध्ये. तर गावाचं नाव नाही दिसतं. काकाजीला विचारलं कोठं पोहोचलो बा म्हणून. ते म्हणत होते बाई तुम्ही पोहोचले आरमोरीले. बापा गा फायनली पोहोचून घेतलो ना. येथून घेतलं शिंगाडे. आई मस्तच गोड बोलली माझ्यासोबत. तिची स्माइल बढिया होती. ने हे हाय आरमोरीचं बस स्टॉप. मला तर असं वाटलं आरमोरी बहुत छोटीसा आहे, पण घेतो तर बहुतच मोठा आहे आरमोरी. ते तर केलं आम्ही थोडंसं गिफ्ट पॅक. तिचा बर्थडे होता ना, केक तर घ्यायच लागेल. मग केक बी घेतला मस्त. केक सामान घेऊन निघालो आम्ही डग्यामध्ये बसून. आमच्याकडे तर डगा म्हणते, पण याले काय म्हणते ते माहित नाही मला आता. मग आम्ही बी मस्त रस्ता विचारत गेलो. बापा गाय तर मस्तच गल्ले हाय बाई. या गल्लीतून जायचं, त्या गल्लीतून जायचं. कोणत्याही गल्लीतून गेलो, पण पोहोचून गेलो फायनली मनीच्या घरी आम्ही. आता कुठं थोडस मनाला शांती भेटली. तर हे आहे मनीबाईचं घर. मस्तच चांगलं घरगीर आहे. फुलंही मस्त लागून होती बाई. आहे तिच्या घरासमोर एवढ्या साऱ्या चपला. बापा हे तर मस्त झोपा घेत होती. मला मस्त शिवा देत होती, काल नाही आली ना आज आली बा म्हणून. नाही हे बाई इकडे मस्त मोबाईल पाहत होती. काय ऐकत होती का मोबाईल मध्ये. मग मी ना आणला होता मॅडम साठी केक मस्त. मी म्हणलं जा जराशी तयारी गियारी करून या, आपण मस्त केक कापू म्हणलं. थांब करून येतो म्हणे.